हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। हा आहे वायनाडचा घाट। आम्ही निघालो होतो वायनाडला। सुलतान बत्तीरीमध्ये कृष्णाची आत्या राहते त्यांच्याकडे चाललो होतो। आणि हा सकाळचा व्ह्यू आहे। सकाळी 6:30 पावणे 7 वाजता निघालो होतो। जंगल आहे भरपूर असं मोठं आणि घाट पण असा ना 1 तास ते सव्वा तास जातो घाट पार करून जायला। आम्ही आहे ते घाटाच्या खालती आहे, खालच्या साईडला, आणि वहिनी राहते ते घाटाच्या वरच्या साईडला। आणि आल्यानंतर काही सकाळी म्हणजे नाश्ता वगैरे झाला, त्यावेळी काही शूट घ्यायचं लक्षात नाही आलं। दुपारचं जेवण हे झालं आणि हे संध्याकाळच्या वेळी 5-6च्या वेळी मुलांसाठी टरबूजाचा ज्यूस बनवला होता वहिनींनी। दूध आणि खजूर, थोडंसं हॉर्लिक्स टाकून छान चव लागते याची पण। मग मुलांनी ज्यूस घेतला आमच्या दोघींसाठी। नंतर मग ब्लॅक कॉफी बनवली होती, कारण वहिनी पण चहा घेत नाही जास्त, कधी तर घेतात, आणि मी पण मग नको म्हणलं कॉफीच घेते। मग विदाऊट शुगर दोघींनी पण कॉफीच घेतली। ज्यूस असा पण छान लागतो, मी नाही कधी असा बनवला, पहिल्यांदाच मी पण पिली होती। मुलांना पण तो आवडला। टी व्ही बघत बघत मग त्यांचं असं ज्यूस प्यायचं चाललं होतं। आणि नंतर थोडं लेटच घेतलं होतं आम्ही, 1-7च्या दरम्यान असं। नंतर मग कॉफी घेतली। वेट लॉस करायसाठी छान आहे ती, विदाऊट शुगर। मग दोघींनी बाहेर बसून नंतर मुलांचा आत भरपूर दंगा चालला होता, आम्हाला गप्पा मारायलाच हे होत नव्हतं, म्हटल्यानंतर आम्ही मग बाहेर बसलो होतो। आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। जसं जमल तसं लक्षात येईल त्यावेळी असं थोडं थोडं शूट घेतलं होतं, कारण कसं तिथं मुलांचं खेळणं हे ते आणि आमच्या गप्पा, त्यामुळं व्हिडिओ शूट घ्यायचं म्हणजे लक्षात येत नव्हतं पटकन। पण ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी असं थोडं थोडंसं घेतलं होतं। फुलांची झाडं आहेत अशी छान अशी त्यांच्या तिथे। आणि हे आंब्याचं पण झाड आहे। आंब 2च राहिलेत, कारण त्यांच्या तिथं काय होतं, माकडं भरपूर येते ती, मग ते ठेवत नाहीत। वांग्याचे असू द्या किंवा पेरू, कोणतंही फ्रूट्स असू द्या, असं ते खाऊन टाकतात। नारळ पण कवळच नारळ असं तोडून टाकतात, कारण जास्त प्रमाण आहे तिकडं। पेरूचं पण झाड आहे, पण जास्त फळं खायलाच भेटत नाहीत, कारण ते छोटे आहेत तोपर्यंतच माकडं असं तोडून हे करतात। कारण मी दिवसाची काय फुलं बघितलीच नाही ती रात्री। तिथं पण हा रवा केक बनवायला घेतला होता मुलांसाठी, पण थोडासा मोठा बनवा म्हणलं, कारण आता 4 आहेत म्हणल्यानंतर छोटा बनवून पुरणार नाही। मुलांना कसा केक कोणताही प्रकारचा असू द्या, केक म्हणलं की आवडीनं खातात। मग मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वेळा असं थोडं थोडं हे करून घेतलं। रवा, साखर, मोठं भांड्याचं साईज घेतली। मग थोडंसं वेलदोडं टाकून वाटून घेतलं। याचा डिटेल व्हिडिओ आहे अगोदर अपलोड केलेला, त्यामुळं जास्त काही डिटेलमध्ये शूट नाही केलं। प्रांजूने फोन हातात धरून थोडंसं असं घेतलं होतं। रवा साखर अगोदर थोडीशी वाटून घेतली वेलदोडं घालून, नंतर मिल्क पावडर, दही आणि दूध असं घालून ते पण वाटून घेतलं आणि पातेल्यात काढून नंतर मग व्यवस्थित असं मिक्स केलं, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये तेवढं बसत नव्हतं, त्याच्यामुळं मग तसं करून घेतलं। छान झाला होता तो पण केक, आणि घरातल्या साहित्यामध्ये बनतो, जास्त काही एक्स्ट्राचं साहित्य आणावं लागत नाही आणि झटपट होतो, वेळ पण जास्त लागत नाही। असं थोडंसं फेटून व्यवस्थित ठेवून दिले 15 ते 20 मिनिट, आणि नंतर मग रवा थोडासा भिजला की त्याच्यामध्ये सोडा नव्हता, बेकिंग पावडर, त्याच्यामुळं मग 1 पॅकेट इनोचं घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, आणि नंतर मग केक टीनमध्ये घालून शिजत ठेवून दिला।
वहिनी पण छान केक करतात, त्या पण वेगवेगळ्या प्रकारचं असं भरपूर करतात, पण रवा केक म्हणलं मी करते. मग छान अशी जाळी पण पडली होती. आणि मुलांचं कसं केक म्हणलं की त्यांना कट करायचा असतो. हॅपी बर्थडे न्यू इयर. खाऊन सांग आता कसं आहे ती. सगळ्यांनी केक पीस घे. कृष्णा माती मला सर एक मिनिट थांब की त्यातनं कट करून घ्यायचं की केक पीस देते. केक म्हणलं की कसं मुलांना कट करायचा असतो. मग 4 जण मिळून कट करा असं म्हटलं. मग त्यांनी कट केला. मग असं नंतर मी केक पीस कट करून दिला मुलांना. मग सगळ्यांनी केक एन्जॉय केला. आणि नंतर परत बाहेर जायचं होतं, त्यावरून मग परत बाहेर गेलो. मृदुला आवडला? छान का नाही? तुम्ही बघू शकता मम्मीने कसं खाल्लंय. कृष्णा खूप छान असा तिकडचा व्ह्यू आहे. जंगल एरिया आहे भरपूर असा. आणि तिथून जवळच म्हैसूर आणि उटी जवळच आहे. 3 तास लागतात वहिनींच्या तिथून, म्हणजे बत्तेरीतून म्हैसूरला पण आणि उटीला पण. आणि थंड आता उन्हाळा आहे तरी पण तिथं ना अशी थंडी आहे, गरमी वगैरे नाही. उन्हाळी पाऊस पण आता चालू आहे थोडा थोडा, पण त्या साईडला ना गरमी अजिबात अशी जाणवत नाही. नेहमी असं थंड वातावरण राहतं. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटू नंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.